आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची राजकीय घडामोड पाहणार आहोत। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांच्या लढतीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मतमोजणी दरम्यान घोटाळा झाल्याचा कथित आरोप ठाकरे गटाने केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया या रिपोर्टमध्ये। चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता? रेडिओला मी काय महत्त्व देत नाहीये। हे गिरे तो भी टांग ऊपर। अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होती। अटीतटीच्या या लढतीत शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला। वायकरांच्या विजयामुळे शिंदे गटाला मुंबईत एक जागा राखता आली। मात्र याच विजयासाठी शिंदे गटानं ईव्हीएम घोटाळा केल्याचं कथित प्रकरण समोर आलंय। रवींद्र वायकरांच्या नातेवाईकानं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचा आरोप एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय। नेमका हा वाद काय जाणून घेऊया। मंगेश पंडिलकर हे वायकरांचे काउंटिंग एजंट होते, तर दिनेश गुरव हे आयोगाचे डेटा एंट्री ऑपरेटर होते। यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी अनधिकृत मोबाईलचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून लवकरच या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे। पंडिलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानंच त्याला दिला होता। नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक होता असा वृत्तपत्राचा दावा आहे। वनराई पोलिसांनी आरोपी पंडिलकर आणि गुरव यांना नोटीस देखील पाठवली आहे। फोनमधील डेटा शोधण्यासाठी तो फॉरेन्सिककडे पाठवला असल्याची माहिती असून त्यावरील बोटांचे ठसेही घेतल्याची माहिती आहे। दरम्यान ईव्हीएम बद्दलची बातमी तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलंय। ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी करताना कोणत्याही ओटीपीचा संबंध येत नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा, आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो, आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो, आणि तेथेच तो रिझल्ट घेतला जातो। आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात, आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात। त्याच्यामुळे ही टेक्निकली फुल प्रूफ सिस्टीम आहे। इनफॅक्ट जे ईव्हीएम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे, त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओटीपीची गरज नाहीये। यावर मतमोजणी केंद्रातली गडबड लोकांसमोर येईल म्हणून शिंदे गटाला भीती वाटत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं। त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल, जे सिव्हिल सोसायटी येते, आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार, आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। असं म्हटलं जातं वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर। राहुल गांधीजींनी देखील ट्विट केलेलं आहे, आणि स्क्रुटनी होत नाही कुठेतरी। नाही, मुळात तुम्ही बघा ना, सीसीटीव्ही फुटेजेस द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे, तेच देत नाहीत। तर नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय। काय चाललंय? रेडीचा डाव चाललेला आहे, त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे, आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांच्या ट्विट आणि चाललेलं आहे। त्यामुळे रेडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाहीये। त्यांना जे काय करायचं त्या दूध का दूध। इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचं फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही, आणि तरी मी एक्सप्लेन केलेलं आहे। खोटं जे काय दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील, आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे। अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा ईव्हीएमवर संशय घेतला नाही,
फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएमवर संशय घेता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय. हे खोटं बोला पण रेटून बोला, हे जास्त काळ चालणार नाही. रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. किती काही आदळआपट केली तरी सुद्धा या ठिकाणी जनता शेवटी निर्णय घेते. या वादात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही उडी घेतली असून थेट ईव्हीएमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसतं तेव्हा लोकशाहीत लबाडी होते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, असं राहुल गांधींनी म्हटलंय. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी संदर्भात आक्षेप घेतला होता. फेर मतमोजणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीसाठी ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या मागणीला उच्च न्यायालय सकारात्मक प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई.